तर चला आज आपण बनवणार आहे समृद्धी किचन मध्ये गावरान कोंबड्याचा रस्सा, ते पण हॉटेल सारखा आणि हॉटेलची चव आज आपण घरच्या घरी बनवणार आहे। तर चला, तर हे पहा तुम्हाला दाखवते, एकदम तरीदार आणि एकदम बघताच खाऊस वाटेल असं आज आपण गावरान कोंबड्याचं मटण बनवणार आहे, ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने। मग ही रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आता आपण सुरुवात करणार आहोत। तर हे बघा, ही कोंबडा जे आहे ते घरचं आहे आणि एकदम गावरान आहे, ते मी बाहेरून कट करून आणलेला आहे। तर आता आपण हे एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपण याला छोटे छोटे तुकडे करून आणि आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। धुतल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। तर हे पहा, मी त्याचे छोटे तुकडे करून घेतले आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं ही मटण आहे गावरान कोंबड्याचं। तर आता आपण हे जी रेसिपी बनवणार आहे, तर चला आता सुरुवातीला मी मीठ घेतलेला आहे 1 चमचा। मीठ घेतल्यानंतर मी त्यामध्ये गरम मसाला म्हणजे मटण मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही वापरू शकता आणि 1 छोटा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा हळद आणि थोडीशी ताजी कोथिंबीर। आता आपण हे सगळं साहित्य आहे ते ह्या मटणामध्ये मिक्स करून घेणार आहे। अगोदर पण ही रेसिपी दाखवलेली आहे। आता आपण हे न पाणी वापरता मी कुकरमध्ये हे मटण शिजवून घेणार आहे, पण चव फक्त हॉटेलची द्यायची आहे, कारण आपण याच्यामध्ये मसाला थोडासा जास्त वापरलेला आहे आणि थोडासा शिल्लक आहे ते पण मी याच्यामध्ये घेतलेला आहे। तर आता आपण हे पूर्ण मटण जे आहे ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तर चला आता एक कुकर घेणार आहे, कुकरमध्ये आता आपण हे मटण घेणार आहे आणि मटण घेताना ह्या कुकरमध्ये पाण्याचा थोडा सुद्धा वापर करणार नाही। अंगच्या पाण्यात आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे मटण शिजवून घेणार आहे। तर चला आता कुकर बंद केलेला आहे। तर आता आपण हे कुकर गॅसवर ठेवणार आहे। सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा, नंतर आपण हे कमी गॅसवर मटण शिजवून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेला आहे। थोडीशी वाफ होते तेही काढून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला मटण दाखवणार आहे। एकदम छान मटण शिजले गेलेलं आहे। तर हे पहा, न पाण्याचा वापर करता आपण हे मटण शिजवून घेतलेलं आहे। त्याच्याला आता आपण गॅसवर कढई ठेवली होती, आता मसाल्याची तयारी करू। त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे। तर आता आपण 1 वाटी कांदा घेतलेला आहे मी चिरून, ते तेलामध्ये आता आपण भाजून घेणार आहोत। गावरान मटण आहे, पण थोडीशी पद्धत आज मी वेगळी केलेली आहे, नक्की तुम्हाला आवडेल। तर चला, आता आपल्याला कांदा तर अजून भाजला नाही, पण त्यामध्येच आता आपण खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी छोटीशी, त्याचे मी एकदम छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत खोबऱ्याचे। आता घेणार आहोत ते अद्रकचे तुकडे घेतले आहेत 4 ते 5 आणि आता चांगले 8 ते 10 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण हे साहित्य छान लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये अजून साहित्य वापरायचं आहे, ते म्हणजे आता आपण वापरणार आहोत, तर आता त्यामध्ये घेणार आहे 1 छोटी वाटी तीळ घेणार आहोत, ते सुद्धा आपण याच्यामध्येच भाजून घेणार आहोत। तिळाने भाजी जी आहे ते एकदम खमंग आणि टेस्टी होते। तर ते घेतल्यानंतर आता आपण 1 छोटा चमचा खसखस घेणार आहे, ते सुद्धा आपण याच्यामध्येच भाजून घेणार आहे। आणि आता घेणार आहे ते म्हणजे डाळे सुद्धा आपण ह्याच्यामध्येच भाजून घेणार आहे। डाळीने सुद्धा मटणाला चव थोडीशी वेगळीच येते। तर चला, मग आता आपण हे सगळं साहित्य आहे ते भाजून घेतलेलं आहे। तीळ, खसखस आणि डाळे सुद्धा छान भाजलेले गेलेले आहेत। तर आता आपण हे साहित्य आहे ते काढून घेणार आहोत एका ताटामध्ये आणि आता आपण ह्याच्यामध्ये पेस्ट बनवणार आहे। त्या अगोदर आपण कोथिंबीर घेणार आहोत। कोथिंबीर सुद्धा भाजली तरी चालेल, पण मी वरून वापरणार आहे कच्ची, कारण कच्ची कोथिंबीरचा स्वाद आहे ते एकदम जास्त वाढतो मटणाच्या भाजीमध्ये। तर चला, आता याची पेस्ट करून घेतलेली आहे मी, तर अशा पद्धतीने पेस्ट केलेली आहे। तर चला, आता फोडणीसाठी पातेलं ठेवलं होतं मी गॅसवर गरम करायसाठी, त्यामध्ये आता 1 छोटी वाटी खडा मसाला घेतलेला आहे, 2 ते 3 तेजपत्ता आणि आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती तेलामध्ये घेणार आहोत। पेस्ट आपण अगोदर ही भाजली गेलेली आहे, त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही। तर चला, तरीसाठी अंबारी पावडर घेतलेली आहे आणि आता घेणार आहे ते गावरान काळं तिखट। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तर आता आपण याच्यामध्ये 1 टोमॅटो जे आहे ते मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे,
ते सुद्धा याच्यामध्ये आपण वापरणार आहे. एकदम झटपट, एकदम कमी साहित्य असं म्हणणार नाही, पण साहित्य जर जास्त असेल तर मटणाला चव ही तशीच येणार आहे. तर चला आता आपण शिजवून घेतलेलं कुकरमध्ये जे मटण आहे ते घेतलेलं आहे. आता आपण पाणी घेणार आहे. पाणी थंड नाही वापरायचं, गरम पाण्याचा वापर करायचा. तर चला आपल्याला रस्सा जेवढा पाहिजे तेवढा घेणार आहोत. तर आता मिठाचा थोडासा वापर करणार आहे, कारण आपण सुरुवातीला मीठ जे आहे ते जास्त वापरलेलं आहे. तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये मला. तर आता आपण हे जे अजून चव वाढवणार आहे ते म्हणजे आता कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी घेतलेली आहे थोडी कुस्करून. तर आता फक्त आपल्याला वाट पाहायची आहे, म्हणजे उकळी फुटूस तर आणि ताटामध्ये घेऊस तर, नंतर काय खायची सुरुवातच करणार आहोत. पण त्या अगोदर थोडंसं हे रस्सा जे आहे ते शिजवून घेणार आहे. तर हे पहा, आपण मसाला पण छानसा तयार केला होता आणि भाजी पण छान तयार झालेली आहे. तर चला एका ताटामध्ये मटण, थोडा रस्सा आणि आता त्याच्यावर मी तरी घेणार आहे. आणि ह्यासोबत आता घेणार आहे ते म्हणजे आपली महाराष्ट्राची लाडकी बाजरीची भाकरी, एक पीस आणि थोडा रस्सा. एकदम मस्त असं हे बेत झालेला आहे, गावरान कोंबड्याचा हॉटेलसारखा रस्सा. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा, आणि जर आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.